हॅलो चेक. 5 चेंडूंचा खेळ जिथे संपलाय आतापर्यंत एकच धावफलकावरती लागली आहे. या वेळचा आणखीन एक बॉल पडल्यानंतर स्विंग झालाय आणि सरळ विकेट कीपरकडे दाखल सुद्धा झालाय. पहिल्या षटकाचा खेळ येथे संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती फक्त एक सिंगल येथे मात्र लागली आहे. कॅच उडाली होती तिथे मात्र ती कॅच कॅरी करू शकलेलं नाहीये क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर मिरज घरतला दिलेलं ते जीवदान आणि हे जीवदान आता कितपत योग्य आणि कितपत अयोग्य येणारा वेळ मात्र इकडे सांगून जाईल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एक धावफलकावरती लागली आहे. संस्कृत 11 वाडगाव विपक्ष गावदेवी रांजणपाडा या दोन संघांमध्ये चालू असलेली लढत आपण पाहतोय आणि या लढतीमध्ये आतापर्यंत पूर्णपणे आपण जर पाहिलं ना तर संस्कृत 11 वाडगाव संघाने आपल्या स्वतःच्या संघाला स्वतःच्या गोलंदाजाने इथे मात्र सिद्ध केलंय. पहिलं षटक संपलंय. एकच झाली आहे धावफलकावरती. व्यासपीठावरती सर्व मान्यवर इथे मात्र बसलेत आणि या मॅचचा आनंद नक्की त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी इथे जिराड एंड कडनं रुपेश यांना मात्र आमंत्रित केलंय. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला हाताळायची आहेत याची दक्षता घ्या आणि ती जर हाताळली नाही तर चौथ्या ओव्हरमध्ये तुमचा अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये अर्थातच आउटफील्ड मधून खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल याची दक्षता घ्या. दोन ऑफिशियल अंपायर आपण पाहतोय. विनोद पाटील मॅन फ्रॉम जिराड आणि त्याच वेळेला शरद पाटील मॅन फ्रॉम शहाबाज हे दोन. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे त्यामुळे यापुढील होणारी जी मॅच आहे शिवबा हशिवरे विपक्ष जागृती थळ दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती करतोय आपण जर लाईव्हच्या माध्यमातून आमच्यापर्यंत जोडलात जर तुम्ही आम्हाला ऐकताय तर कृपया विनंती करतोय इनिंग संपल्यानंतर टॉससाठी येणं गरजेचं आहे. कृपया दोन्ही संघांना विनंती आहे आपण इथे आला असाल तर आल्याची नोंद करायची आहे. यानंतर होणारा सामना आपला. मिराज घरतसाठी यावेळचा ओव्हर पिच बॉल लॉलीपॉप होता आणि तो लॉलीपॉप इथे मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय. चेंडूवरती आलाय हा मोठा फटका. मिरज घरतचा ब्रँडेड 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 षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय 7च्या घरात जाऊन पोहोचली आहे. 7 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये एक सिंगल होती. कॅच सुटल्यानंतर ती सिंगल आली होती. त्यानंतर या षटकातील आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती हा षटकार आलाय. मिरज घरतसाठी टाकलेला मागचा बॉल ओव्हर पिच आणि तो तोफा होता आणि तो तोफा इथे मात्र आपण जर पाहिलं ना तर मिरज घरतने कबूल केलाय. यावेळचा फ्लिक ऑफ द रिचचा फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. थोडासा फंबल होतोय जोपर्यंत बॉल अडवेल तद्वती या बॉलवरती सिंगल कंप्लीट होते आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1ने मात्र पुढे सरकते 8 वरती जाऊन पोहोचते. 8 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 8 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी मैदानावरती मिरज घरत आणि त्याचा साथी बॅटर गितेश यांना आपण पाहतोय. 8 धावा झाल्यात. दुसरा षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. गितेशसाठी टाकलेला हा बॉल बॅटची एज घेऊन बिहाइंड द विकेट शॉट थडमॅनवरती चाललाय. 30 यार्ड सर्कलमध्ये खेळाडू तैनात आहे आणि त्यामुळे इथे धाव मिळणार नाही. या धावांसाठी झगडण्यास भाग पाडलंय यावेळी संस्कृत 11 वाडगाव संघाने. अगदी चांगली गोलंदाजी आहे त्यांच्याकडे आणि त्याच वेळेला चांगल्या गोलंदाजीला पुढे घेऊन जात असताना इथे समोरच्या संघाला दबावाखाली टाकलंय. अगदी एक षटकार वगळता उर्वरित चेंडूंवरती हात खोलून दिलेले नाहीयेत आणि हे एक चांगलं दृष्टिकोन आपण जर पाहिलं ना तर संस्कृत 11 वाडगाव संघाचं म्हणावं लागेल. या बॉलचा बॉल पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मारलाय. क्षेत्ररक्षक आपल्या शरीराच्या जोराने या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय परंतु तिथे सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे सरकली आहे. 9 धावा धावफलकावरती. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि त्या उक्तीप्रमाणे इथे धावा जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धारित 4 षटकांची मॅच आहे आणि 4 षटकांमध्ये या मैदानावरती मित्र म्हणेन 40+
धावा तुम्हाला बनवणं गरजेचं आहे. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती लागल्यात. मिरजसाठी हा बॉल मारण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता, परंतु हाही प्रयत्न येथे मात्र अपयशी ठरलाय. केलेले सर्वच प्रयत्न आहेत ना ते यावेळी गावदेवी रांजणपाडा संघाच्या अगेन्स्टच चाललेत. कारण आपण जर पाहिलं तर संस्कृत 11 वाडगाव हा संघ अगदी चांगले प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नांना त्यांना यश मिळालंय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट. परंतु जिथे विकेट आलेले नाहीयेत ही बाब यावेळी गावदेवी रांजणपाडा संघासाठी चांगली आहे. परंतु दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दृष्टिकोनाने विचार केला आपण तर धावा येणं सुद्धा गरजेचं आहे. कारण संस्कृत 11 वाडगाव संघाकडे बॅटिंग लाईन सुद्धा आहे, बॉलिंग लाईन सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या संघासमोर खेळायचं असेल तर जास्त धावा येणं गरजेचं आहे. 9 झाल्यात आतापर्यंत, 9 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पहिल्या षटकामध्ये 1, दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 8. षटक क्रमांक तिसरं षटक हाताळण्यासाठी संस्कृत 11 वाडगाव या संघाकडनं आपण पाहतोय दुर्वेश याला मात्र आमंत्रित केलं. दुर्वेशच्या खांद्यावरती हे षटक सोपवलं जात आहे. मग या षटकामध्ये दुर्वेश ॲज अ बॉलर कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करणार, किंबहुना त्याच वेळेला ज्या 2 षटकांमध्ये धावा वाचवल्यात तशा धावा इथे मात्र वाचवल्या जातील का, हा येणारा वेळ मात्र सांगून जाईल. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॅटची चेंडू हवेत, कॅच पकडलाय फलंदाज क्रमांक पहिला गीतेश मैदानाच्या बाहेर. कालची मॅच सर्वांनी पाहिली असेल. अगदी हृदयाचा ठोका चुकवणारी कालची मॅच राहिली. 250 धावा सुद्धा T20 क्रिकेटमध्ये कमी पडायला लागल्या. याचा अर्थ क्रिकेट किती पुढे चाललंय हे मात्र कालच्या क्रिकेटने दाखवून दिलं. जर जसप्रीत बुमराह आणि त्याच वेळेला हार्दिक पांड्याचे ते 2 षटक आणि त्याच वेळेला अक्षर पटेलची ती कॅच, जर ती कॅच नसती मिळाली किंबहुना तो रनआउट नसता जॅकॉब बॅथल तिथे झाला तर मी तर म्हणेन भारताला पुन्हा एकदा सेमीफायनलमध्ये थांबावं लागलं असतं. यावेळी आपण मैदानाकडे वळूया जिथे गावदेवी रांजणपाडा विपक्ष संस्कृत 11 वाडगाव या 2 संघांमध्ये हा सामना चालू आहे. आपण पाहतोय मागचा बॉल वाईड आलाय. अवंत स्वरूपाची धावफलकावरती मंदार आला बॅटिंगसाठी. मंदार येतोय बॅटिंगसाठी आणि त्याच्यासाठी टाकलेला बॉल वाईट चाललाय. या वेळचा बॉल आडव्या बॅटने, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, फ्लॅट अँड फ्युरियस पॅरलल स्ट्रोक चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. षटकार. आपण या वेळचा आणखीन एक बॉल हवेत खेळलाय. समालोचन कक्ष आणि त्याच वेळेला संगीत कक्षामध्ये खेळला गेलेला फटका, लगातारचा दुसरा, वन्स अगेन सिक्सर.
2 बॉल शिल्लक आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. उर्वरित 2 बॉल अजूनही या षटकातील येणं बाकी आहेत. लगातार 3 बॉल वरती आजच्या रात्रीमध्ये, आजच्या या रजनीमध्ये लगातार 3 बॉल वरती 3 षटकार ठोकणारा पहिला फलंदाज मॅडी अर्थातच मंदार बॅटिंग केली आहे. ज्या रीतीने तो मैदानावरती आलाय, तो आलाय, त्याने पाहिलंय आणि त्याने जिंकून घेतलंय सारं, हे मैदानावरती पाहायला मिळतंय. लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार आणि धावसंख्या या 3 षटकारांच्या सहाय्याने 28 वरती पोहोचली आहे. अचानकपणे गावदेवी रांजणपाडा इथे मात्र सुस्थितीमध्ये आलाय. या वेळचा बॉल इथे मात्र सोडून दिला. वेळलेप म्हणावं लागेल. पंच वळालेत. दिशा से भटके तो अंपायर जीने दिए फटके. अवांतर स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 29च्या घरात इथून मात्र पोहोचेल. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती. काय बॅटिंग केली आहे. वा मॅडी वा. पुन्हा एकदा तोच टप्पा, तीच लाईन. याही वेळेला आपण जर पाहिलं ना, अचानकपणे प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती येणारी ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती जावी, हे दृश्य इथे मात्र पाहायला मिळालं. जिथे 3 लगातार षटकार आलेत ना, यावेळी गोलंदाज आपण पाहतोय दुर्वेशची लाईन पूर्णपणे बिघडली आहे. कारण मागच्या बॉलवरती वाईट +2 आल्यात आणि धावसंख्या या 2च्या सहाय्याने आपण पाहतोय 31च्या घरात पोहोचली आहे. 31. यावेळचा बॉल अलॉंग द कार्पेट मारलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. एक डोफा टेकत असताना या बॉलला अडवलंय आणि जोपर्यंत बॉल फेकला जाईल तद्वती या बॉलवरती सिंगल भेटते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 32 वरती पोहोचली आहे. 2 षटकांमध्ये 9 कुठे आणि त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये 32 कुठे. हेच दृश्य आहे ना अगदी शॉर्ट टर्म क्रिकेटचं आणि त्यामुळे ते घडलं इकडे. आणखीन एक मॅडीचा चांगला फटका आला थ्रू दी कव्हर. आपण पाहतो या बॉलला खेळलाय. जोपर्यंत बॉल अडवलं जाईल तद्वती सिंगल घेण्यास येथे मात्र रोखलं जात नाही आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने पुन्हा एकदा पुढे सरकली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 33 धावसंख्या धावफलकावरती लागली आहेत. ते जे 3 षटकार आणि त्यानंतर वाईड, हे सर्व काही या मॅचचं पहिल्या सत्राचं 3 षटकांचं चित्र पालटून जाणारं पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी राहिली चांगली, फक्त 1 धाव आली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी चांगली राहिली, 8 धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये असं वाटलं धावा येत नाहीयेत, विकेट आली आणि विकेट आल्यानंतर मे हू ना असं म्हणत असताना मॅडीने ते 3 षटकार ठोकलेत आणि धावसंख्येला इथे मात्र आपण जर पाहिलं तर 30च्या पुढे नेलं. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33 झाल्यात. येणार हे शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकासाठी आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती प्रफुल्ल यांना मात्र आमंत्रित केलंय. रांजणपाडा संघ आपला एक 12वा प्रतिनिधी पाठवा. सन्माननीय सौभाग्यवती माधुरी फडके यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम तब्बल 10,000 रुपयाची देणगी आलेली आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं सततच्या ऋणी आहे, आभारी आहे. ती 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 33 धावसंख्या ही धावफलकावरती लागली गावदेवी रांजणपाडा संघाची. त्यामध्ये एखाद दुसरा षटकार आला, नो डाऊट 40 पर्यंत पोहोचलं जाऊ शकतंय. आणि या मैदानावरती मी तर म्हणेन 40च्या पुढे जर सुद्धा गेलात ना तुम्ही तर सर्व काही ओके. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस. इथे मात्र गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉल वरती पोहोचेल तद्वती सिंगल भेटेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 1 ने मात्र इथे पुढे सरकेल. 34 वरती हे धावफलक पोहोचलंय. आता मिरज गरतला इथे मॅडीला सुद्धा साथ द्यावी लागेल. ज्या रीतीने मिरजच्या नावावरती अनेक इतिहास आहे, तो इतिहास तुम्ही इतिहासामध्ये काय केलंय ते ओळखलं जाणार नाही. आता मैदानावरती करावं लागेल. ते षटकार चौकारांचा पाऊस. या बॉलचा बॉल आडव्या बॅटने आपण पाहतोय बसून खेळलाय. हा फटका क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव कंप्लीट झाली आणि आता दुसरी धाव घेत असताना फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही हे तिसऱ्या पंचांपर्यंत पोहोचवलंय. आता इथे हा क्रुशल निर्णय आहे. बॅटर इन झालाय की नाही आहे पॉपिंग क्रीज मध्ये, कारण ज्या रीतीने थ्रो आलाय विकेट वरती लावलाय हृदयाची. धडधड इकडे वाढली आहे, कारण मिरज गरजची विकेट महत्वपूर्ण आहे. तोही मोठे फटके मारू शकतोय. आता इथे तिसऱ्या पंचांपर्यंत निर्णय पोहोचवला. अर्थातच
dreamscricket.in कौस्तुभ दादा यांची ही वाहिनी आणि तिथे मात्र त्यांच्या माध्यमातून चाच पडताळलं जात आहे की फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय, इन झालाय की नाही आहे. त्यामुळे हा निर्णय क्रुशल आहे, खूप क्रुशल हा निर्णय आपण पाहतोय. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हा निर्णय तपासला जाईल आणि त्यानंतरच डिसिजन दिलं जाईल, कारण पहिली मॅच आहे या स्पर्धेची आणि पहिली मॅच सुद्धा चांगली रंगली आहे. इथे निर्णय आपण जर पाहिलं तर थोडासा क्रुशल आहे, कारण साइड अँगल तपासलं जाईल, त्यानंतर मास्टर अँगल तपासलं जाईल, समोरचा अँगल तपासलं जाईल आणि त्यानंतर निर्णय तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवला जाईल. आता काही प्रेक्षक असतील, त्यांनी स्वतःचाच मोबाईल ओपन केला असेल आणि तिथे पाहत असतील. बघा तिथे कोणीही थांबू नका, तिथे कोणीही थांबू नका. हा निर्णय आपण पाहतोय dreamscricket.in या वाहिनीकडे आणि त्याच वेळेला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत सन्माननीय राजेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचवला. सर्वाधिक क्रुशल मुवमेंट इथे मात्र तिसऱ्या पंचांसाठी सुद्धा म्हणावी लागेल. टफ निर्णय आणि तो निर्णय देत असताना कोणत्याही संघाचं नुकसान येथे होणार नाही याची काळजी सुद्धा राजेश पाटील यांच्या माध्यमातून घेतली जाते. इट्स अ नॉट आउट हा इशारा तिसऱ्या पंचांचा आलाय आणि आता मिरज घरत पुन्हा एकदा मी तर म्हणेन बचावलाय. टेक्निशियन टीमच्या इथे व्यतिरिक्त कोणताही खेळाडू किंबहुना प्रेक्षक, त्याच वेळेला स्वयंसेवक कोणी थांबायचं नाही याची दक्षता घ्या. मागच्या बॉलवरती 2 मिळाल्यात, धावसंख्या 2च्या साहाय्याने पुढे सरकली आहे. 36 धावा धावफलकावरती. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित पाहुणे संदेश म्हात्रे यांचा यथोचित मानसन्मान केला जाईल आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय अतिश गुरव यांना की आपण आपल्या शुभ हस्ते संदेश दादांचा यथोचित मानसन्मान येथे करायचा आहे. मागचा बॉल डॉट चाललाय, धावसंख्या 36. 36 धावा धावफलकावरती. 3 चेंडू अजूनही या षटकातील येणं बाकी आहेत. यावेळचा बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु तो ग्राउंडेड चाललाय फटका, जिथे सिंगल मिळाले आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या 37च्या घरात पोहोचली आहे. मॅडी स्ट्राईक एंडवरती आला. इथून मंदार कशा रीतीने खेळेल. उर्वरित 2 बॉल पुन्हा एकदा त्याला मिळालेत. आजच्या रजनीमध्ये लगातार 3 बॉलवरती 3 षटकार ठोकणारा पहिला बॅटर मंदारला आपण पाहतो, ज्याने लगातार 3 बॉलवरती 3 षटकार ठोकलेत. जेव्हा सामना अगदी गावदेवी रांजणपाडा संघासाठी अडकला होता. यावेळचा लोवर फुल टॉस, बॅटची एज आहे इथे मात्र नशिबाने साथ आतापर्यंत आपण जर पाहिले तर गावदेवी रांजणपाडा संघाची दिली आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवेल 2 धावा या चेंडूवरती भेटतील आणि 2च्या साहाय्याने धावसंख्या 39च्या घरात येथे मात्र पोहोचेल. 39 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती. आता या षटकातील शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. 39 झाल्यात.
यावेळचा बॉल मारण्याचा प्रयत्न, विकेट किपरने आता चुकी केली आहे आणि जोपर्यंत बॉल इथे मात्र अडवला जाईल तद्वरती आपण पाहतोय सिंगल या बॉलवरती भेटते. अर्थातच 40 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्यात. जिंकण्यासाठी 41 धावसंख्येचं लक्ष यावेळी गावदेवी रांजणपाडा संघाने संस्कृत 11 वाडगाव संघासमोर उभं केलंय. आता या 41 धावा बनवल्या जातील का? तत्पूर्वी टॉस सुद्धा केला जाईल. शिवबा हशिवरे विपक्ष जागृती थळ दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो या टॉससाठी. आणि इथे व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण पाहतोय टॉस केला जाईल. शिवबा हशिवरे संघाचा कॅप्टन आणि त्याच वेळेला जागृती थळ या संघाचा कॅप्टन दोन्ही इथे उपस्थित आहेत. पहिलं सत्र संपलंय. 40 झाल्यात. जिंकण्यासाठी 41 बनवायच्यात संस्कृत 11 वाडगाव संघाला. त्यामुळे या 41 धावा दुसऱ्या सत्रामध्ये गावदेवी रांजणपाडा संघ खर्च करेल का? कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. गितेश, मिरज हे दोन षटकं चांगली आहेत मित्र म्हणेन. परंतु कधी कधी असं होतं मिरज सुद्धा सपाटून मार खातो, त्यामुळे गितेशला कमबॅक करावं लागतं. त्यामुळे आता येणारे ही 24 बॉल आहेत, येणारे जे 24 चेंडू आहेत, या 24 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 41 बनवायच्यात. टॉस झालाय आणि टॉसचा मानकरी शिवबा हशिवरे संघ ठरतोय. निर्धारित 4 षटकांची मॅच आहे याची सुद्धा दक्षता घ्या. 12वा खेळाडू इथे येणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी तुम्ही मैदानावरती जाता सेफ्टी गार्ड हे तुम्हाला मैदानाच्या बाहेर लावून जाणं गरजेचं आहे. जर तुम्ही मैदानावरती लावलं तर मग कमिटी जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. ट्रॅक टी शर्ट शूज हे कंपल्सरी तुम्हाला घालावे लागतील. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे आणि जर तो इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही, जो संघ उपस्थित आहे असेल आणि ज्याचा अपोजिट संघ उपस्थित नसेल तर उपस्थित संघाला नाणेफेकी विजयी घोषित केलं जाईल याची दक्षता घ्या. गार्ड सुद्धा ज्यावेळी आपण लावतोय तो मैदानाच्या बाहेर लावून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे. जर आतमध्ये लावलात काढलात तर त्याच्यासाठी सुद्धा 2 धावांची पेनल्टी आहे. ट्रॅक टी शर्ट शूज हे अनिवार्य आहे तुम्हाला. जर ते नसतील तर मग त्याच्यासाठी सुद्धा 2 धावांची पेनल्टी आहे, याची सुद्धा दक्षता घ्या. जर दोन्ही कॅप्टन उपस्थित नसतील तर 1 षटक तिथे मात्र कमी केलं जाईल, याची सुद्धा दक्षता घ्या. 3 षटकं आहेत ती तुम्हाला 15 मिनिटांमध्ये हाताळायची आहेत. जर ती 15 मिनिटांमध्ये हाताळली नाही तर एक एक्स्ट्रा खेळाडू तुमचा 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. कनकेश्वर क्रीडा मंडळ गुरवाळी यांच्या माध्यमातून आयोजित केलेली भव्य दिव्य रजनी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पहिली स्पर्धा सिद्धिविनायक झिराट संघाची झाली. त्यानंतर आपण जर पाहिलं तर APL आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर जिरेश्वरी झिराटपाडा हे चषक आपण पाहिलं. त्यानंतर ZPL आणि ZPL संपल्यानंतर आपण पाहतोय आता ही स्पर्धा आपण पाहतोय. यानंतर गावदेवी झिराट संघाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर विघ्नहर्ता झिराटपाडा या संघाची सुद्धा स्पर्धा येणं बाकी आहे. म्हणजे अनेक अशा स्पर्धा आहेत या मैदानावरच्या अजूनही बाकी आहेत. मिरज घरत आला बॉलिंग ट्रॅक वरती. तेच तर गोलंदाज, या गोलंदाजाकडे चांगला टप्पा, त्यामुळे इथे समोर जो बॅटर आहे ना त्याला मात्र थांबून ठेवायचा आहे. मंदार आणि प्रेम ही सलामीची जोडी आपण पाहतोय. मॅचला सुरुवात झाली आहे, दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू धीम्या गतीचा राहिलाय आणि त्यामुळे इथे बॅटरला मंदारला बीट करून जाणारा हा बॉल डॉट चाललाय. मागच्या सत्राची सुरुवात डॉट बॉलने झाली. या सत्राची सुद्धा सुरुवात आपण पाहतोय इथे मिरज घरतने डॉट बॉल टाकत असताना केली आहे.
30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत, एक वाईडिश लॉंग ऑफ आणि एक काऊ कॉर्नर वरती, कारण त्या रीतीने गोलंदाजी करत असतो मिरज, त्यामुळे ही फील्ड पोझिशन सेट केली आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा पडल्यानंतर वेगाने गेला. निशांतदा खेळपट्टी अनेक वेळा रंग दाखवत असते आणि ते मैदानावरती आपण पाहतोय. पहिला बॉल पडल्यानंतर थांबला आणि त्यानंतर विकेट कीपरकडे गेला, म्हणजे थांबून गेला, आणि त्यानंतरचा दुसरा बॉल पडल्यानंतर थोडंसं स्किट होत असताना विकेट कीपरकडे चाललाय. लगातारचे 2 बॉल इथे मात्र व्हेरिएशन असणारे पाहायला मिळालेत आणि त्यामुळे डॉट्स आलेत. 41चा पाठलाग करायचा आहे. यावेळचा चेंडू फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप झाली आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथे 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या सत्रामध्ये सुद्धा लगातारचे 2 बॉल डॉट, त्यानंतर मिरज घरचा तिसऱ्या बॉलवरती झेल सुटला होता. आता सुद्धा इथे तेच घडलंय, लगातार 2 बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती मंदारचा झेल, परंतु इथे दुसरी धाव आली आहे. मागच्या सत्रामध्ये एकच आली होती पहिल्या ओव्हरमध्ये. इथे मिरजने आतापर्यंत 2 खर्च केला, 3 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत आणि तिन्ही चेंडूंचा टप्पा जर आपण पाहिला ना तर थोडासा वेगळा आहे. पहिला बॉल पुढे होता, दुसरा बॉल थोडासा मागे होता, यावेळचा बॉल लेंथ होता आणि त्यामुळे इथे फलंदाज थोडासा चाचपडत खेळतोय. परंतु यावेळचा स्ट्रोक हवेत चाललाय, उंची जास्त लांबी कमी, त्यामुळे क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. कॅच पकडली आहे, फलंदाज क्रमांक पहिला मंदार मैदानाच्या बाहेर परततोय. अरे नावच नाही सांग, काय असं तुमचा प्रतिनिधी. कॅच पकडल्यानंतर आपण पाहतोय मंदार मैदानाच्या बाहेर परतलाय. पहिल्या इनिंग मध्ये मंदारची बॅटिंग गावदेवी आपण पाहतोय रांजणपाडा संघाकडनं चांगली झाली, परंतु इथे संस्कृती 11 वाडगाव संघाचा मंदार जास्त काही करू शकलेला नाहीये. तो मात्र मैदानाच्या बाहेर परतलाय आणि तो परतल्यानंतर नवीन बॅटर ओम आला बॅटिंगसाठी. ओम आता इथे कशा रीतीने खेळेल. पहिलाच बॉल ओमसाठी योग्य टप्प्यावरती पडल्यानंतर उसळी प्राप्त करतोय. हेच व्हेरिएशन एका गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे आणि ते मिरज गरजकडे आहे हे मात्र तो दाखवून देतोय. काही कालावधीमध्ये त्याच्याकडे बॅड पॅच होता, परंतु तो बॅड पॅचला मागे टाकत असताना हा खरा खेळाडू आहे ज्याने आपल्या स्वतःला सिद्ध केलंय गावदेवी रांजणपाडा संघासाठी आणि अनेक वर्ष तो चांगलं क्रिकेट खेळत सुद्धा आलाय. मिरजचा आणखीन एक बॉल, आणखीन एक चांगल्या टप्प्यावरती पडलाय. पहिलं षटक संपलंय, 1 विकेट आली आहे आणि 2 धावा सुद्धा आल्यात. हे जे दृश्य आहे ना ते कभी खुशी कभी गम वालं ठरलंय, कारण आपण जर पाहिलं तर 41 बनवायच्यात निशांतदा आणि 41 बनवत असताना असं वाटलं कॅच सुटली आहे, 2 धावा आल्यात, उर्वरित चेंडूंवरती धावा येतील, परंतु त्याच वेळेला आपण जर पाहिलं ना तर इथे मिरज गरज सांगतोय ना मुन्ना ना ये तेरे बस की बात नाहीये. त्यामुळे पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 2 धावा धावफलकावरती लागल्यात, 1 विकेट मैदानाच्या माघारी सुद्धा परतली आहे. संस्कृत 11 वाडगाव इकडे आड आणि तिकडे वीर या आपण जर पाहिलं ना तर दिशेत अडकलाय म्हणावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गीतेश आलाय. गीतेशचा विचार केला तर चालू असलेल्या स्पर्धेमध्ये अर्थातच जयनमान मिळकतकार या स्पर्धेमध्ये थोडासा दुखापतग्रस्त झाला होता. वेगवान चेंडू त्याच्या अगदी अक्षरशः मानेवरती जाऊन लागला होता आणि त्यानंतर रिटायर्ड हर्ट स्वरूपात तो मैदानाच्या बाहेर सुद्धा गेला होता, परंतु ते दुःख किंबहुना ते दुखणं सर्व विसरत असताना गोलंदाजी करण्यासाठी तो बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय. समोर प्रेम रॉय, ज्याला प्रेम रॉय या टोपण नावाने अगदी अगदी प्रेम रॉय, परंतु इथे प्रेम कशा रीतीने खेळेल. पहिलाच बॉल आडवा बाटने इकडे मात्र खेळलाय, स्वतः फिरले, बॉलला फिरवलं, बॉलला मात्र आपण पाहतोय डीप फाईन लेगची दिशा दाखवली आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय, इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकार.
बॅट मधून आलाय हा मॅग्निफिसंट स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या 6 ने पुढे सरकली आहे. 8 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. आणखीन एक मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज बिहाइंड द विकेट. मिरज घरतने कॅच पकडलाय. फलंदाज क्रमांक दुसरा प्रेम रॉयला सुद्धा यावेळी मैदानाच्या बाहेरचा रस्ता इकडे दाखवला डीजे. पर्यंत ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय या ट्रॉफीज आम्हाला ज्या पुरस्कृत करून दिल्यात कैलासवासी हेमंत विश्वनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ सन्माननीय राजन विश्वनाथ पाटील यांच्या माध्यमातून या आम्हाला ट्रॉफीज पुरस्कृत करून दिल्यात. मी राजन साहेबांचं सुद्धा या मंडळाच्या वतीनं आभार मानतोय. धन्यवाद साहेब. तसेच आपण पाहतोय या स्पर्धेसाठी सन्माननीय संजय घरत आणि सन्माननीय अशोक म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक एक दिवस जेवणाची व्यवस्था येथे मात्र स्वयंसेवकांची करून दिले. त्यांचं सुद्धा मी या मंडळाच्या वतीनं आभार मानतोय. या बॉलचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय जिथे सिंगल भेटते. तसेच आपण पाहतोय कनकेश्वर स्नॅक्स झिराड यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय. या टेलिकास्टसाठी वायफायची सुविधा आणि त्याच वेळेला चतुर्थ क्रमांकापासून आणि 6व्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज आम्हाला प्रोव्हाइड करून दिल्यात. त्यांचं सुद्धा मी या मंडळाच्या वतीनं सततच्या ऋणी आहे, आभारी आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच हे पुरस्कार सुद्धा देतोय आणि या पुरस्कारासाठी ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीज पंकज पंढरीनाथ गुरव यांच्या स्मरणार्थ विघ्नेश गुरव यांच्या माध्यमातून आलेला आहे. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा सततच्या ऋणी आहे, आभारी आहे. षटकार आला, धावसंख्या 6 ने पुढे सरकते डीजे. या स्पर्धेसाठी नायकाचे शूज ठेवलेत. हे शूज अलिबाग स्पोर्ट यांच्या माध्यमातून आम्हाला इथे प्रोव्हाइड करून दिलेले आहेत. मी मंडळाच्या वतीनं त्यांचं सुद्धा इथे आभार मानतोय. धन्यवाद. मी पुन्हा एकदा शेठचा आभार मानतोय की आपला मोलाचा वेळ खर्च करत असताना या स्पर्धेसाठी ते इथे उपस्थित राहिलेत आणि प्रमुख पाहुणे म्हणून आपण पाहतोय आज इथे उपस्थित राहतात. त्यांचं सुद्धा मी मंडळाच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक आभार मानतोय. मी शेठना नक्की विनंती करेन ज्यावेळी बक्षीस वितरण सोहळा आहे त्यावेळी सुद्धा आपण आवर्जून इथे उपस्थित राहायचं आहे. कारण आपली स्पर्धा, आपल्या गावची स्पर्धा आणि नेहमी शेठ उपस्थित असतात बक्षीस वितरणासाठी आणि त्यामुळे मंडळाच्या माध्यमातून मी शेठ यांना ही विनंती करतोय आपण बक्षीस वितरणासाठी सुद्धा उपस्थित राहायचं आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. जिंकण्यासाठी येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल जिंकण्यासाठी 26 हे समीकरण आपण पाहतोय या मॅच मध्ये शिल्लक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गावदेवी रांजणपाडा संघाकडून हर्षल बॉलिंग ट्रॅक वरती आला.
हर्षल आला बॉलिंग ट्रॅक वरती. हर्षलच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. आर्यन आला नवीन बॅटर. नॉन स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक एंडवरती साई आहे. 12 बॉल आणि जिंकण्यासाठी इक्वेशन पाहिलं 26चं इक्वेशन आपण पाहतोय. 12 चेंडू 26. साई ऑन स्ट्राईक. स्ट्राईक करावं लागेल इथे येणाऱ्या बॉलवरती. 12 चेंडू 26 धावसंख्येची गरज असताना पहिलाच बॉल पडल्यानंतर गर्र कनवडलाय आणि सरळ विकेट कीपरकडे मार्गस्थ सुद्धा झालाय. वाईटची मागणी इथे पंचांकडे केली आहे, परंतु त्याच वेळेला ही मागणी पंचांच्या माध्यमातून फेटाळली सुद्धा. डॉट बॉल चाललाय. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती इथे मात्र टाकला डॉट बॉल. 11 चेंडू 26 हे समीकरण आता आपण पाहतोय या मॅच मध्ये शिल्लक आहे, जिवंत आहे. येणारे 11 बॉल जिंकण्यासाठी 26. हर्षल यापुढील बॉल कशा टप्प्यावरती फेकणार. पुन्हा एकदा पडल्यानंतर हा बॉल बाहेर निघणारा टप्पा आपण जर पाहिलं तर चांगला होता, परंतु वलय जास्त प्राप्त झाला आणि त्याचमुळे हा बॉल सरळ आपण पाहतोय वाईट लाईन सोडत असताना बाहेर चाललाय. अवांत स्वरूपाची धावफलकावरती लागेल. येणारे 11 बॉल बाकी आहेत. 11 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 11 बॉल 25. यावेळचा बॉल बॅटची चेंडू हवेत. तिथे आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कॅच पकडली आहे. आणखीन एक बॅटर साई मैदानाच्या बाहेर. सफलता मिळाली आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट. साई सुद्धा मैदानाच्या बाहेर पडलाय आणि साई परतल्यानंतर नवीन बॅटर आपण पाहतोय तेजस बॅटिंग साठी येतोय. जर्सी क्रमांक 12 तेजस मैदानावरती. या षटकातील 2 बॉलचा खेळ संपलाय. 10 चेंडू येणारे बाकी आहेत. जिंकण्यासाठी 25 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 10 चेंडूंमध्ये 25 हे समीकरण आपण पाहतोय या मॅच मध्ये अजूनही शिल्लक आहे. एखाद मोठा स्ट्रोक मॅचचं चित्र पालटून जाईल आणि तो स्ट्रोक जर मारायचा आहे तर येणाऱ्या नवीन बॅटर अर्थातच तेजसला इथे या बॉलवरती काहीतरी वेगळं करावं लागेल. शक्कल लढवावी लागेल. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अनेक वेळा आपण म्हटली आहे, परंतु ती युक्ती इथे वापरली जाईल का. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 10 आणि 10 मध्ये बनवायचे आहेत 25. गावदेवी रांजणपाडा की संस्कृत 11 वाडगाव पहिल्या मॅच मध्ये जिंकेल कोण हा प्रश्नचिन्ह नक्की उभारलाय. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही ना तोपर्यंत इकडे सांगताच येणार नाही की ही मॅच जिंकेल कोण, कारण दोलायमान स्थितीमध्ये सामना आहे. येणारे 10 बॉल बाकी आहेत. 10 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 25 बनवायचे आहेत. 10 बॉल 25. यावेळचा बॉल आडव्या बॅटने मारलाय. फ्लॅट बॅटेड स्ट्रोक आहे. चेंडू चाललाय. एक टप्पा घेत असताना डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरती चौकार. साठी 21 धावसंख्येची गरज. पहिला बॉल आपण जर पाहिलं तर चौकारासाठी धाडलाय. बॅटिंग करत असताना इथे तेजसाने चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्याने इक्वेशन चेंज झालं. येणारे 9 बॉल बाकी आहेत. 9 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 21 बनवायचे आहेत. यावेळचा बॉल इथे मात्र आपण पाहतोय चेंडू लेग स्टंपच्या बाहेर हाताळलाय, त्यामुळे अवांत स्वरूपाची धाव इथे धावफलकावरती लागते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावफलकावरती धावा होत आहेत त्या म्हणजे आता 21 21 अजूनही 20 बनवायच्यात. 21 झाल्यात. फुल टॉस बॉल पुढे सरसावून स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना हर्षलच्या माध्यमातून उद्ध्वस्त केलाय. येणारे चेंडू शिल्लक आहेत आता या षटकातील 2 म्हणजे अर्थातच 8 बॉल येणं बाकी आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज आहे. 8 बॉल 20. 38 सर्कलच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट काऊ कॉर्नर लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. यावेळचा बॉल पुन्हा एकदा डीप मध्ये मारला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळाली आहे. हॅलो सुयश, आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी
ज्यांचं नाव नेहमीच फार सुप्रसिद्ध आहे, असे सुप्रसिद्ध फायनल सम्राट आणि त्याच वेळेला आता जी झेडपीएल झाली त्या झेडपीएलमध्ये विजय संघाचे संघमालक अर्थातच सन्माननीय भूपेंद्र शेठ पेठारे यांचं आगमन मैदानावरती झालेलं आहे. तरी मी कनकेश्वर क्रीडा मंडळ या सदस्यांच्या वतीनं विनंती करतोय की भूपेंद्र शेठ पेठारे साहेब आपण लगेचच आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. धन्यवाद. मागच्या बॉलवरती सिंगल आले आणि सिंगलच्या साहाय्याने इक्वेशन पुन्हा एकदा चेंज झाले. यावेळचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा नकारात्मक आलाय. त्यामुळे इथे मात्र आपण जर पाहिलं तर हा बॉल मात्र डॉट चाललाय. म्हणजे येणारे 6 बॉल बाकी आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 19 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 19, 6 चेंडू 19 धावा, 19 धावा 6 चेंडू, हे समीकरण आपण पाहतोय या मॅच मध्ये शिल्लक आहे. चला फास्ट खेळा, दोन्ही संघांना विनंती करतोय. जरी आपल्याकडे फ्लड्स आहेत तरी सुद्धा विनंती असेल की वेळेवरती सामने संपणं हे सुद्धा गरजेचं आहे. सन्माननीय फायनल सम्राट, अगदी दिलदार मनाचा राजा माणूस आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना पाहिलं जातं असे आमचे भूपेंद्रजी पेठारे यांचं इथे आगमन होतं. नक्कीच, कारण यावर्षी ते सुयश फार खुश आहेत, कारण जेव्हा झेडपीएल झाली त्या झेडपीएलमध्ये जो विजय संघ होता त्या विजय संघाचे ते संघमालक आहेत आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव खऱ्या अर्थानं अगदी आवर्जून घेतलं जातं असे आपले फायनल सम्राट भूपेंद्र शेठ पेठारे यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो आणि त्यांचं आगमन मात्र मैदानावरती झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण लगेचच अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती ओम याला आमंत्रित केलंय. ओमच्या खांद्यावरती हे षटक सोपवलंय. शेवटचं षटक आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 19 बनवायच्यात. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 19 धावा बनवाव्या लागतील. 3 षटकार 1 सिंगल तुम्हाला ही करावीच लागेल आणि 6 बॉलमध्ये 19 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. ओमच्या खांद्यावरती, ओम गुरवच्या खांद्यावरती षटक क्रमांक आपण पाहतोय इथे शेवटचं सोपवलंय. येणारे 6 बॉल 19. पहिला बॉल या षटकातील. दबाव आहे आणि तो दबाव इकडे ओम गुरववरती झळकतोय. सन्माननीय आदरणीय अनिल गुरव यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. भूपेंद्र शेठ पेठारे यांचा यथोचित मानसन्मान आपण इथे करणार आहोत आणि मी विनंती करतोय त्यांचा सन्मान करण्यासाठी समीर दादा यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आपण भूपेंद्र दादांचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. सन्माननीय अनिल गुरव यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा व्यासपीठावरती या. सन्माननीय अनिल गुरव, समीर हमदरे यांच्या शुभ हस्ते भूपेंद्र शेठ पेठारे यांचा यथोचित मानसन्मान येथे व्यासपीठावरती केला जाईल. मायेची उपदार शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मानसन्मान केला जातोय. सन्माननीय अर्पण दादा यांची पूर्ण फॅमिली सुद्धा इथे उपस्थित आहे. जो अर्पण दादा बऱ्याच कालावधीमध्ये स्पेनमध्ये स्थित होता आणि त्यानंतर काही स्पर्धांमध्ये तो उपस्थित असताना पाहायला मिळाला आणि त्यांची फॅमिली सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत आहे. या बॉलचा बॉल आडव्या बाटने खेळलाय. कनेक्शन प्रॉपर आहे. चेंडू चाललाय डिपेड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क. षटकार. तीन बॉल बाकी, जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज. 3 बॉल 13. मागच्या बॉलवरती षटकार आलाय. 3 चेंडूंमध्ये 13. ओम गुरवचा हा बॉल पुन्हा एकदा ओव्हर पिच ठोकलाय. दे धक्का, घे छक्का. समोर लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करून चाललाय फटका. 6 धावा. रात्र नाही स्वप्न बदलतं.
मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्की बदलते. नशीब बदलली आहे का किंबहुना वेळ बदललाय का यावेळी संस्कृती 11 वाडगाव संघाचं येणारा वेळ इथे मात्र सांगून जाईल. येणारे 2 बॉल जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज आहे. ओम गुरव वरती आक्रमण केलं. लगातार 2 बॉल वरती 2 षटकार आलेत. ओम गुरव याने लगातार 2 चेंडूंवरती 2 विकेट्स काढल्या. तर अद्वैत ठाकूर यांच्या माध्यमातून 2 रेडबुल त्यांना दिले जातील. 1 विकेट काढली तर 1 रेडबुल सुद्धा दिली जाईल. कदाचित ओम रेडबुलचा चाहता असावा, परंतु इथे मित्र म्हणेन हे 2 बॉल जर टप्प्यावरती पडले नाही तर आता काही प्रेक्षक आहेत किंबहुना गावदेवी रांजणपाडा संघाचे पाठीराखे आहेत, ते नक्की म्हणतील ये गावात मग सांगतो तुला. येणारे 2 बॉल जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज. 2 चेंडू 7 धावा, 7 धावा 2 चेंडू. आणि सुयश ज्यांचं नाव आपण आताच घेतलं, मी गेल्या वर्षी सुद्धा पाहिलं जेव्हा भूपेंद्र शेठ पेठारे स्टेजवरती आले तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांचं या मंडळावरचं प्रेम दिसून आलं. आणि याही वेळेला त्यांनी आपल्या या मंडळावरती प्रेम व्यक्त केलंय. मित्रांनो, तब्बल 1000 नव्हे, 2000 नव्हे, तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक अर्थातच देणगी आमच्या या स्पर्धेत दिलेली आहे. त्याबद्दल सन्माननीय भूपेंद्र शेठ पेठारे यांचं हार्दिक हार्दिक आभार. येणारे 2 बॉल 7. यावेळचा बॉल आडवा बॅटने उडवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच पकडली आहे. सामन्यामध्ये कमबॅक गावदेवी रांजणपाडा संघाने केले. आणखीन एक बॅटर मैदानाच्या बाहेर. मागच्या बॉलवरती विशाल याने चांगला जजमेंट घेत असताना तिथे कॅच पकडला आणि फलंदाजाला मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवलाय. येणारा 1 बॉल जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज. 1 चेंडूमध्ये 7 कंपल्सरी चेस. या स्पर्धेचा नियम षटकार आला तरी सुद्धा 1 धावसंख्येने गावदेवी रांजणपाडा संघ जिंकू शकतो, परंतु ओम गुरवने चुकी केली तर मग काहीतरी वेगळं घडू शकतंय या मॅच मध्ये. त्यामुळे गोलंदाजाने जर चुकी केली तर नक्की संस्कृती 11 वाडगाव या संघाचा कमबॅक होऊ शकतं, परंतु इथे नाही. अभी नाही तो कभी नाही. इथे मात्र आपण जर पाहिलं तर सामना संपलाय आणि हा सामना तब्बल 6 धावसंख्येने आपण पाहतोय इथे गावदेवी रांजणपाडा या संघाने जिंकला. वेडन अँड हार्ड लक संस्कृती 11 वाडगाव. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित अनिल गुरव यांचा यथोचित मानसन्मान व्यासपीठावरती केला जाईल आणि त्यांचा सन्मान सन्माननीय राज गुरव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मी सामना संपलाय आणि विनंती करतोय गावदेवी रांजणपाडा संघाचा कॅप्टन आणि त्याच वेळेला संस्कृती 11 वाडगाव संघाचा कॅप्टन आपण व्यासपीठावरती येऊन कमिटीला भेटायचं आहे, याची दक्षता घ्या.